एका 10 वर्षीय चिमुकलीवर एका 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केलेत. ही चिमुकली आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत अंगणात खेळत होती. तुला पेरू देतो असं सांगून हा व्यक्ती तिला शेतात घेऊन गेला, तिच्यावर अत्याचार केले आणि गळा दाबून तिला संपवलं. हे गाव आमदार शरद सोनवणे यांचं गाव आहे. त्यांच्याच गावात हा सगळा प्रकार घडलाय. अगदीच काही दिवसांपूर्वी वर्ध्यात सुद्धा असंच प्रकरण झालं होतं. नसरापूरचं प्रकरण तर आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुद्धा देण्यात आली आहे. तरीही ही विकृत वृत्ती थांबायचं नाव घेत नाहीये. या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अशी शिक्षा झाली पाहिजे आणि इतक्या लवकर झाली पाहिजे की एखादा विकृत सुद्धा 10 नाही, 100 नाही, 1000 वेळा असं कृत्य करताना त्याने विचार केला पाहिजे. कायद्याचा धाक राहिला नाही का हा प्रश्न तर आहेच. मात्र अंगणात खेळणारी जर चिमुकली आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात सुरक्षित नसेल तर हे अत्यंत वाईट आहे. मग अंगणात खेळणाऱ्या या चिमुकलीची चूक काय? तिचं स्त्री असणं ही तिची चूक आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.